ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळलेल्या आहेत, तर नितेन कंपनी परिसरामध्ये सध्या पावसाच्या सरी कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, आपण पाहतोय आता ठाण्यामध्ये देखील पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। सध्या तरी हलक्या सरी या ठिकाणी पावसाच्या कोसळत आहे, काय अपडेट? नक्कीच आपण पाहिलं तर काल रात्रीपासूनच ठाण्यामध्ये पावसाची संततधार सध्या सुरू आहे। आपण पाहतोय की सकाळपासूनच या पावसाची संततधार सुरू असल्याने कामावरती जाणाऱ्या नागरिकांना मात्र या पावसाचा सामना आहे तो करावा लागत आहे। आज ठाणे, पालघरसह रायगड या तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज दिवसभर आपल्याला पावसाची संततधार आणि पाऊस हा कायम असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आपण पाहतोय सकाळच्या सत्रात निघालेल्या कामगारांना मात्र गाड्यांची वाट आहे ती पाहत या ठिकाणी बस स्टॉपवरती थांबावं लागत आहे। पावसाचा जोर हा कायम आहे, त्यामुळे दिवसभर आज पावसाची अशी संततधार ठाण्यामध्ये सुरू असल्याचं या ठिकाणी हवामान खात्याने सांगितलेलं आहे आणि ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे काही जर मुसळधार पाऊस पडला तर दुपारच्या सत्रात काही सखल भागात पाणी देखील साचण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। पालघर शहरातील एका चाळीची भिंत कोसळली आहे, महिलेचा मृत्यू झालाय। पालघर शहरातील आगरीपाडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। तर राबिया सय्यद या 47 वर्षीय महिलेचा भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला। पालघर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।